नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. 5 मिनिटापूर्वी सर्वोच्च न्यायालयातली आजची जी सुनावणी होती ती संपलेली आहे, कारण सर्वोच्च न्यायालयाने आपला जो निकाल आहे तो राखून ठेवला आहे. आणि त्याच्यात आज ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी न्यायालयामध्ये घडल्या त्याच्यामधनं बऱ्याच गोष्टीचा उहापोह झाला. मुख्य म्हणजे आज न्यायालयानं आपला जो निकाल राखून ठेवलेला आहे तो नवाब रेबिया जे 2016 सालचं जजमेंट आहे ते याला लागू होतं का होत नाही याबद्दलचा निकाल आहे. याशिवाय आज न्यायालयामध्ये शेड्यूल 10 म्हणजे पक्षांतरबंदी कायदा, सभापतींचे अधिकार, नोटिसा कशा कोणाला गेल्या ह्याबद्दलची चर्चा, पक्षांतरबंदी कायद्यातल्या त्रुटी, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल सविस्तर अशी चर्चा झाली. ब्रिलियंट माइंड ज्या वेळेला देशातले चर्चा करत असतात त्यावेळेला अनेक मुद्दे हे चर्चेला येत असतात आणि म्हणूनच ते जे वाद प्रतिवाद म्हणजे दोन्ही बाजूनं जो काही वाद प्रतिवाद झाला हे सगळं नोट डाऊन सन्माननीय न्यायालयाने केलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी आपला निकाल रिझर्व ठेवला आहे. तो केव्हाही येऊ शकतो, तो आज दुपारी येऊ शकतो. इतक्यात येण्याची मला तरी किमान शक्यता वाटत नाही, कारण खूप सारे मुद्दे आज चर्चेला आलेले आहेत. काही दिवसात येऊ शकतो आणि जो येईल त्याच्यानंतर मग महत्त्वाचं हे ठरेल की महाराष्ट्रासाठी, कारण आज सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची ही टिप्पणी मला फार महत्त्वाची वाटली की महाराष्ट्राच्या केसमध्ये नवाब रबिया हे जे जजमेंट आहे, नवाब रबिया ही केस काय आहे तर अरुणाचल प्रदेशमध्ये सरकार टॉपल करत असताना ज्यांना ते सरकार पाडायचं होतं त्यापैकी काही मंडळींनी तिथल्या सभापतीच्या विरोधामध्ये आमचा अविश्वास आहे असा ठराव आणलेला होता. आणि मग न्यायालय असं म्हणालं की जर सभापतीवरती अविश्वासाचा ठराव आहे तर त्या सभापतींनी कुठल्याही संदर्भात म्हणजे सभापतींनी आमदारांच्या अपात्रतेसंदर्भामध्ये निर्णय घेऊ नये. मुद्दा हा आहे की महाराष्ट्रामध्ये नवाब रबिया हे प्रकरण लागू होतं का होत नाही, कारण ज्या वेळेला 5 किंवा 5 पेक्षा अधिकच्या न्यायाधीशांनी एक जजमेंट दिलेलं असतं त्याला लॉ ऑफ द लँड म्हणतात, सेट झालेला कायदा असतो. आणि हे श्री उद्धव ठाकरे गटाच्या उशिरा लक्षात आलं की जर नवाब रबिया हे प्रकरण महाराष्ट्राच्या केसमध्ये लावलं गेलं तर अशी स्थिती राहील की सभापतीच्या वरती 21 तारखेला जी नोटीस मेलद्वारे पाठवण्यात आली आणि नंतर 22 तारखेला रायटिंगमध्ये आमदारांनी सांगितलं की तेव्हाचे अध्यक्ष जे की उपाध्यक्ष होते नरहरी झिरवळ यांच्यावरती आमचा विश्वास नाही आहे, तर त्या संदर्भात जर निकाल द्यायचा असेल तर सभापतीच्या विरोधामध्ये जर अविश्वास असेल तर त्यांना तो अधिकार नाही हे लागू होईल. आणि म्हणून श्री उद्धव ठाकरे यांच्या वतीनं पुन्हा न्यायालयामध्ये हे सांगण्यात आलं की नको, आम्हाला 5 न्यायाधीशाचं खंडपीठ नको तर 7 न्यायाधीशाचं हवं, कारण लॉ ऑफ द लँड बदलायचं असेल तर 5 पेक्षा अधिकच्या न्यायाधीशांनी द्यावा लागेल, कारण आधीचा निवाडा तोच आहे. आणि म्हणून आज मधल्या ओळीमध्ये तातडीनं आपण विश्लेषण काय करतो तर 3 दिवसाचा जो काही दोन्ही बाजूनं वाद प्रतिवाद झाला त्याचं सार काय आहे. त्याचं सार असं आहे की शिंदे गटाची अजिबात इच्छा नाही आहे की हे सगळं प्रकरण हे नवाब रबिया केसच्या बाहेर जावं, तर उद्धव ठाकरे गटाची इच्छा अशी आहे की मुळात नवाब रबिया प्रकरणामध्ये शेड्यूल 10च्या संदर्भामध्ये काही बेसिक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. थोडक्यात जे त्यांनी ते स्पष्टपणे बोलणार नाहीत, कारण सर्वोच्च न्यायालयात ते प्रकरण त्याच न्यायाधीशाच्या समोर असल्यामुळे म्हणजे सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांच्या समोर असल्यामुळं की नवाब रबिया केसमध्ये जो निकाल दिला गेलेला आहे त्याला अधिक सुस्पष्टता हवी आहे. आणि म्हणून आपण बघतोय की आर्ग्युमेंट खूप व्यवस्थित केली गेली. हरीश साळवे यांची जी आर्ग्युमेंट होती त्याला आज पहिल्यांदाच काउंटर असं केलं गेलं. म्हणजे आजपर्यंतची स्थिती काय होती तर महाराष्ट्रात विधिमंडळाच्या फ्लोअरवरती शिंदे गटाच्या आमदारांनी आपल्या पक्षाच्या विरोधामध्ये जाऊन मतदान केलं की केलं नाही, त्याच्यावरती आज कपिल सिब्बल यांच्या वतीनं चांगली आर्ग्युमेंट केली. ते असं म्हणाले की 2 आणि 3 जुलै म्हणजे 2 जुलैला नव्या सरकारनं सभापती निवडला आणि 3 जुलैला विश्वासदर्शक ठरावावरती मतदान झालं. यावेळेला तेव्हाचे पक्षाचे प्रतोद असलेले सुनील प्रभू यांनी जी नोटीस बजावलेली होती ती लागूच होती. आणि म्हणून ज्या वेळेला 2 तारखेला सभापती पदाच्या संदर्भात मतदान झालं ते आणि 3 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या संदर्भामध्ये नव्या सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव आला तेव्हा त्यावेळेला जे मतदान झालं ते मतदान हे तुम्ही या शिंदे गटाच्या आमदारांनी शिवसेना या म्हणजे मूळच्या शिवसेना या पक्षाच्या विरोधात जाऊन केलेली कृती आहे असं गृहीत धरा, अशा पद्धतीची आर्ग्युमेंट आज झाली. दुसरी आर्ग्युमेंट अशी झाली की ज्या वेळेला सभापतीच्या संदर्भामध्ये अविश्वास व्यक्त केला गेला त्यावेळेला डिफेक्शनच्या संदर्भातली कुठलीही गोष्ट घडलेली नव्हती. ते कधी घडली तर 24 तारखेला सभापतीनं सांगितलं की तुमच्यावरती तुम्ही पक्षांतरबंदी कायद्याचं उल्लंघन करत आहात आणि म्हणून तुम्हाला मुदत फक्त 48 तासाची देत तुम्ही खुलासा करा.
तर या 3 दिवसाच्या सुनावणी दरम्यानचं सार जर आपण बघितलं तर ते असं आहे. क्रोनॉलॉजी दोन्ही गटाकडनं सांगितली गेली. या क्रोनॉलॉजीमध्ये दोन्ही गटाचे वेगवेगळे मुद्दे आहेत. हरीश साळवे यांचं काय मत आहे, तर नवाब रबिया प्रकरण हा इथे का येत नाही, तर साधारणपणे 19-20 तारखेला हे जे आमदार आहेत हे सुरतला आणि सुरत मार्गे गुवाहाटीला गेले. 21 तारखेला यांनी सांगितलं सभापतीवरती की आमचा तुमच्या विरोधामध्ये अविश्वास आहे. 22 तारखेला हे रायटिंगमध्ये दिलं. त्यावेळेला विधिमंडळाकडून असं सांगण्यात आलं की सह्या ज्या आहेत त्या ओरिजिनल नाही आहेत. खरं म्हणजे ह्या सगळ्या सह्या किंवा ऑफिशियल मेल अकाउंटवरून तो मेल आलेला नाही. आता पहिल्यांदाच हे नीट स्पष्ट होतं आहे की तो फक्त मेल नाही तर हार्ड कॉपी पण सभागृहामध्ये विधिमंडळामध्ये दाखल करण्यात आलेली होती अविश्वासाची, ज्याच्यावरती 34 आमदारांच्या सह्या होत्या. नंतर ही सगळी मंडळी ही सुरतला गेली. त्यापैकी 16 आमदारांच्या विरोधामध्ये, हे मी आधी शिंदे गटाचं सांगतोय, 16 आमदारांच्या विरोधामध्ये त्यांचं जो आर्ग्युमेंट आहे ती 16 आमदारांच्या विरोधामध्ये नरहरी झिरवळ यांनी त्यांना अपात्र करावं म्हणून नोटीस बजावली. पण नोटीस बजावल्यानंतर जो नैसर्गिक न्यायाच्या तत्वाप्रमाणे 7 दिवसाची मुदत द्यायला हवी होती ती दिली नाही, ती फक्त 48 दिवसाची दिली. त्याच्या विरोधामध्ये ही मंडळी सन्माननीय न्यायालयामध्ये गेली. न्यायालयाने सांगितलं की नैसर्गिक न्यायाच्या तत्वाप्रमाणे तुम्हाला यांना मुदत द्यायला हवी आणि मग हे 12 जुलैपर्यंत, हे जूनमध्ये सगळं घडत होतं, 12 जुलैपर्यंतची मुदत वाढवून दिली. मधल्या काळामध्ये यापैकी काही मंडळींनी आणि खास करून विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालाकडं जाऊन एक पत्र दिलं आणि त्यात ते असं म्हणाले की श्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये आमचा अविश्वासाचा ठराव आहे कारण त्यांनी बहुमत गमावलेलं आहे. सन्माननीय राज्यपालांनी एक पत्र काढलं. त्याच्यामध्ये ते असं म्हणाले की माध्यमामध्ये आलेल्या बातम्या आणि विरोधी पक्षनेत्यांनी दिलेलं पत्र पाहता श्री उद्धव ठाकरे यांनी आपलं बहुमत सभागृहामध्ये सिद्ध करावं, की जी ऑब्व्हियसली त्यांची कॉन्स्टिट्युशनल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्याच्यावरती श्री उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या बाजूनं श्री सुनील प्रभू हे न्यायालयामध्ये आले. न्यायालयाने फ्लोअर टेस्टला थांबवायला नकार दिला. म्हणजे 2 गोष्टी घडल्या. एक, न्यायालयाने आधी अपात्रतेसंदर्भातली जी मुदत दिलेली होती ती नैसर्गिक न्यायाच्या तत्वाला गृहीत नाही आहे, योग्य नाही असं समजून त्याला एक्सटेंड केलं 12 जुलैपर्यंत आणि फ्लोअरच्या टेस्टला मान्यता ती रोखून धरायला नकार दिला. आता हे झाल्यानंतर श्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्यक्षात फ्लोअर टेस्टवरती न जाता त्यांनी राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर फॉलोड कॉन्सिक्वेन्सेस असा होता की ज्यांनी बहुमताचा दावा केला होता ते राज्यपालाकडे गेले. राज्यपालांच्या सूचनेप्रमाणे त्यांनी सभापतीची निवड केली आणि मुख्यमंत्री पदाची निवड केली. आता ह्या सगळ्या केसमध्ये हरीश साळवे यांच्या वतीनं काय सांगितलं गेलं तर ह्या सगळ्या प्रकरणामध्ये नवाब रबिया प्रकरणाचा संबंधच येत नाही, कारण इथे सभापतींनी डिस्क्वालिफिकेशनच्या मुद्द्यावरती कुठलाही निर्णयच घेतलेला नव्हता. आणि श्री उद्धव ठाकरे यांनी तर आपण पक्षामध्येही आणि सरकारमध्येही बहुमत गमावलेलं आहे हे त्यांना कळून चुकल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळं फ्लोअरवरती श्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या आमदारांनी त्यांच्या विरोधामध्ये जाऊन मतदान केलंय हे सिद्ध झालेलं नाही. शेड्यूल 10 मध्ये असलेल्या तरतुदीनुसार आमदारांचा डिसेंट म्हणजे आपल्या नेत्यांच्या विरोधामध्ये असलेला अविश्वास हा तो एक शस्त्र त्यांना बनू नये, कारण अविश्वास आपल्या नेत्याच्या विरोधामध्ये असंतोष आहे तर ते दाबण्यासाठीचं शस्त्र हे शेड्यूल 10 बनू नये अशी एक एकूण सगळी मांडणी होती. म्हणजे इंटरेस्टिंग भाग असा आहे की आज उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं हे दाखवण्यात आलं की आता जे म्हणतायत की नवाब रबिया प्रकरण नको, तेच सुरुवातीला पहिली पिटिशन घेऊन गेलेली होती की नवाब रबिया प्रकरणाप्रमाणे याचा अभ्यास करा, म्हणजे याच्यावरती निवाडा द्या. आता हा भाग त्यांनी करून सुद्धा नंतर ते म्हणतात की आता आम्हाला नवाब रबिया प्रकरण नको आहे. दुसरीकडे ही झाली या बाजूची आर्ग्युमेंट. मग याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आल्या. मुख्य म्हणजे उद्धव ठाकरे यांचा राजीनामा देणं, आम्ही सभापतीवरती अविश्वास व्यक्त करणं, आमच्या आमदारापैकी कोणीही फ्लोअरवरती त्यांनी शिवसेना या पक्षाच्या विरोधामध्ये कृत्य केलंय हे दिसत नाहीये. आमच्या नेतृत्वावरती अविश्वास आहे, कारण प्रीपोल अलायन्समध्ये 2019 आणि त्या संदर्भात राज्यपालांच्या वतीनं जे आर्ग्यू करत होते त्यांनी असं सांगितलं, ज्याला सन्माननीय न्यायाधीशांनी सांगितलं की अशी तुम्ही पॉलिटिकल आर्ग्युमेंट करू नका. त्यांचं असं म्हणणं होतं की 2019 साली जी प्रीपोल अलायन्स होती ती प्रीपोल अलायन्स पाहता ऑब्व्हियसली शिवसेनेनं बीजेपी बरोबर जायला हवं होतं. ते त्यांनी न करता मग वेगळी अलायन्स केली आणि लोकशाहीच्या दृष्टीनं ही गोष्ट जी आहे ती गोष्ट अयोग्य आहे. आता हे सगळं शिंदे गटाच्या बाजूनं झाल्यानंतर आणि आज पुन्हा महेश जेठमलानी त्यात काही गोष्टी ॲड केल्या. मुद्दा ज्या वेळेला प्रतिवादाचा आला त्यावेळेला मात्र कपिल सिब्बल यांनी नवाब रबिया हे प्रकरण का महत्त्वाचं आहे ते शेड्यूल 10 प्रमाणे आणि घटनेच्या दृष्टीनं लोकशाही व्यवस्था चालू राहावी
म्हणून याचा पुन्हा पुन्हा उहापोह का करणं गरजेचं आहे याबद्दल काही मुद्दे मांडले. ते मांडत असताना जे मी मघाशी म्हणालो त्याप्रमाणे की श्री शिंदे आणि त्यांचे सहकारी यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान केलं की केलं नाही याबद्दल ते सांगत असताना 3 आणि 4 या 2 दिवशी सभापतीपदाची निवड आणि मुख्यमंत्र्यावरचा विश्वासदर्शक ठराव याला ज्यांनी मतदान केलेलं आहे त्यांनी पक्षाच्या बाहेर जाऊन म्हणजे शेड्यूल ट्रेनप्रमाणे पक्षांतर बंदी कायद्याच्या निकषाप्रमाणे यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन कृती केलेली आहे हे त्यांनी सांगितलं. दुसरी आर्ग्युमेंट जी केली म्हणजे खरं तर आज बऱ्याच जणांना असं वाटतं की फक्त नवाब रबिया प्रकरणावरती चर्चा झाली, असं नाही आहे. आज म्हणजे ह्या 3 दिवसामध्ये राज्यपालांचे अधिकार, सभापतींचे अधिकार, शेड्यूल 10 मधल्या अनेक गोष्टी आणि सायटेशन्स दिली गेली 4 निकालपत्रांची. ती का दिली गेली तर श्री उद्धव ठाकरे गटाचं असं म्हणणं आहे की तुम्ही काय म्हणत आहात की 7 दिवसाची मुदत त्यांना दिली नाही जी नैसर्गिक न्यायाच्या तत्वाला धरून नाही. मग त्यांनी मध्य प्रदेशमधलं एक जजमेंट, गोव्याचं रवी नाईक यांचं जजमेंट आणि श्रीमंत पाटील आणि येदुरप्पा यांचं कर्नाटकमधलं जजमेंट याचे हवाले दिले. या केसमध्ये मध्य प्रदेशमध्ये आणि गोव्यामध्ये ज्या आमदारांना अपात्रतेसंदर्भामध्ये गोष्ट त्यांच्या विरोधात सुरू होती तिथे फक्त 2 दिवसाची मुदत त्यांना दिलेली होती आणि कर्नाटकच्या केसमध्ये 3 दिवसाची मुदत दिलेली होती. त्यामुळे इथे नैसर्गिक न्यायाचं तत्व येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. याच्यावरती अर्थातच शिंदे गटाच्या वतीनं असं सांगण्यात आलं की ती केस यासाठी वेगळी आहे की त्यावेळेला राज्यपालाच्या समोरच ही सगळी जाऊन तिथं मंडळी उभा राहिलेली होती. आमच्या संदर्भामध्ये मात्र आमच्या जीविताला धोका होता, श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयावरती हल्ला झाला होता वगैरे वगैरे. सो ही आर्ग्युमेंट करून त्यांनी असं सांगायचा प्रयत्न केला उद्धव ठाकरे गटाच्या बाजूनं की मुळामध्ये यांनी पार्टीच्या विरोधात जाऊन पण मतदान केलेलं आहे. दुसरं म्हणजे जे तुम्ही नैसर्गिक न्यायाचं तत्व वगैरे म्हणत आहात तर त्याच्यासाठी या आधीच्या निवाड्यांचा जर हवाला दिला तर कुठे 2 दिवसाची मुदत दिलेली आहे, कुठे 3 दिवसाची मुदत दिली आहे. पण श्री कपिल सिब्बल यांची जी आर्ग्युमेंट आहे ती जास्त लार्जर पर्स्पेक्टिव्हमध्ये होती. कदाचित सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी जे ऑब्झर्वेशन नोंदवलं ते फार मला महत्त्वाचं वाटतं की महाराष्ट्रामध्ये नवाब रबिया प्रकरणाचा संबंधच येत नाही, तो या क्रोनॉलॉजीमध्ये येत नाही की जे श्री हरीश साळवे यांनी आपल्या ऑनलाईन आर्ग्युमेंटमधून सांगितलं की ह्याचा संबंधच नाही कारण श्री उद्धव ठाकरे यांनी आधीच राजीनामा देऊन टाकलेला आहे. पण श्री कपिल सिब्बल हे असं म्हणतायत की प्लीज माय लॉर्ड लुक इन टू द लार्जर पर्स्पेक्टिव्ह. याच्यामध्ये तुम्ही आत्ता याच्यात हे लागू आहे का नाही, ह्याच्यात हे लागू आहे का नाही, हे तुम्ही तांत्रिक मुद्द्यावरती कदाचित तुमचा असावा इन्व्हर्टेड. पण मुळात काय आहे की मुळामध्ये शेड्यूल 10 प्रमाणे एखाद्या पक्षामध्ये अशा पद्धतीची जर फूट पडत असेल तर मग पक्षाच्या ध्येय धोरणाला अर्थ काय? पक्षामध्ये आमदार फूट पाडतात आणि पक्ष घेऊन दुसरीकडे जातात तर पुन्हा ह्या प्रकरणाचा उल्लेख येत राहील की आमदारांनी आपल्या पक्षाच्या विरोधामध्ये जाऊन बंड केलं आणि त्याच्यासाठीचा आधार हा नवाब रबिया प्रकरण ठरलं. आणि याच्यातली जी मुख्य खोच आहे ती त्यांनी दाखवून दिली. ती खोच काय तर कुणीही उद्या उठेल आणि ते म्हणतील की सभापतीच्या वरती आमचा अविश्वास नाही आहे आणि सभापतीवरती अविश्वास नसल्यामुळे ते एक मेल पाठवतील किंवा एक पत्र देतील आणि मग सभापतींना कुठल्याही संदर्भामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार नाही आहे अशी स्थिती येईल. आणि म्हणून मला ह्या कॉन्टेक्स्टमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या सन्माननीय न्यायाधीशांचं मत फार महत्त्वाचं वाटतं. इथे मात्र त्यांनी फार कॉन्ट्राडिक्ट करणारं मत श्री कपिल सिब्बल यांच्या विरोधात नोंदवलं. ते असं म्हणाले की हायपोथेटिकली तुम्ही असं समजून चला की तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे, पण हे म्हणत असताना तुम्ही असं का समजत आहात की सभापती हे पार्टिजान वागणारच नाही आहेत. जर सभापतीला त्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने अलाव केलं असतं की तुम्ही या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भामधला निर्णय घेऊ शकता आणि नवाब रबिया केसमध्ये न्यायाधीश मिश्रा यांचा म्हणण्याचा अर्थच हा होता की जर सभापतीला अलाव केलं आणि प्रत्यक्षामध्ये फ्लोअरवरती जर विश्वासमत दर्शक चाचणी झाली तर सभापती त्या पक्षाच्या ज्या आमदारांचा आपल्या नेत्याच्या विरोधामध्ये असंतोष आहे त्यांना अपात्र ठरवतील, म्हणजे मग बहुमताचा आकडा कमी येईल आणि सरकार तरेल. त्यामुळे तुम्ही सभापतीच्या विस्डमवरती आणि ते लोकशाहीला पूरक असणाऱ्या गोष्टी करतील असं कसं काय तुम्ही गृहीत धरता. आणि याच्यावरतीच मला वाटतं की सन्माननीय न्यायालयाचं हे ऑब्झर्वेशन आलेलं आहे की नवाब रबिया केसमध्ये फार मोठं इंटरजेक्शन करण्याची गरज नाही आहे, कारण हे सतत घडणार नाही आहे. पर्टिक्युलर प्रकरणात घडेल, म्हणजे सभापतींचं सभागृहातलं वर्तन किंवा इतर गोष्टीसाठी जर अविश्वासाचा ठराव आला तर काही मुद्दाच राहत नाही. पण जर विश्वासदर्शक मतासंदर्भामध्ये सभापतीचा ठराव आला तर मग मात्र सभापती हे बायस वागतील, ते कुठल्याही राजकीय पक्षाचे असू द्या. आणि सभागृहातलं, कारण त्या दिवशी सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या सदस्यापैकी किती जणांनी
सरकारच्या विरोधात किंवा सरकारला अनुकूल मत दिलं हे महत्त्वाचं ठरतं। या केसमध्ये जर सभापतींनी आपल्या विरोधात जाणाऱ्या मंडळींना अपात्र ठरवलं तर मग मात्र सत्ताधारी पक्षाचं हित होईल आणि या मुद्द्यावरतीच मला वाटतं ही टिप्पणी आलेली आहे की सभापतींच्या अधिकारासंदर्भामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टीचा उहापोह होणं बाकी आहे। याच्यावरती श्री कपिल सिब्बल यांनी चांगली आर्ग्युमेंट केली। ते काय म्हणाले की घटनेला अभिप्रेत काय आहे की शेड्यूल 10 प्रमाणे आणि मग त्या वेगवेगळ्या न्यायालयाचा निवाडा, विशेषतः रवी नाईक केसचा निवाडा त्यांनी दिला की तुम्ही हे गृहीत धरून चाललेले आहात की सभापती हे चुकीच्या पद्धतीनं वागतील, पण आपल्याला हे गृहीत धरायला हवं की सभापती हे जे घटनेनं नेमून दिलेलं त्यांच्यावरची जबाबदारी आहे त्याप्रमाणेच वागतील। पण तुम्ही हे गृहीत धरत असल्यामुळं जर पुढे समजा असं लक्षात आलं की याच्यामध्ये सभापतींनी निर्णय चुकीचा दिलाय, सो दे कॅन अगेन अप्रोच टू द सुप्रीम कोर्ट। पण त्याच्यावरती सन्माननीय न्यायाधीशांनी असं विचारलं की समजा ह्या केसमध्ये जर आमदारांना अपात्र ठरवलं असतं तर मग काय? त्याच्यावरती कपिल सिब्बल यांचं असं म्हणणं आहे की ते बरोबर आहे, त्यांनी अपात्रच ठरवायला हवं होतं, कारण शेड्यूल 10 प्रमाणे त्यांनी स्वतंत्र गट केलेला आहे। शेड्यूल 10 मध्ये कुठेही स्वतंत्र गट वगैरे अशी तरतूद नाही आणि मी अगदी सुरुवातीपासून म्हणतोय की शेड्यूल 10 मध्ये खूप सारे ग्रे एरियाज आहेत, काही गोष्टी सायलेंट आहेत। आता कुठल्या घटनाकाराला असं माहिती होतं आणि कायदा बनवणारा तर कुठं माहिती होतं की अशा गोष्टी होऊ शकतात। सो याच्यामध्ये जर एखाद्याने आम्हीच खरी शिवसेना आहोत अशी भूमिका घेतली तर काय करायला हवं याबद्दल शेड्यूल 10 अजिबात बोलत नाही। त्याच्यामुळंच बऱ्याच गोष्टीचं कन्फ्युजन आहे। आता यांनी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास जो नाशिकच्या कार्यकारिणीमध्ये श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आम्ही सगळ्यांचा अभ्यास वगैरे केला, तर तो हा अभ्यास असू शकतो आणि इंटरेस्टिंगली सर्वोच्च न्यायालयाने हेच मुद्दा आज आपल्या ऑब्झर्वेशनमध्ये म्हणला। हे सगळं ओरल ऑब्झर्वेशन आहे। सन्माननीय न्यायाधीश असं म्हणाले, यू नो व्हॉट हॅड हॅपन, हे अभ्यास करून त्यांनी केलेलं आहे, त्यांना माहिती आहे की काय होणार आहे, जनतेलाही माहिती आहे की काय झालेलं आहे। या सगळ्या ऑब्झर्वेशन्समध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये दोन शब्द फार महत्त्वाचे आहेत, नेचर ऑफ फंक्शन अँड नेचर ऑफ जस्टिस। म्हणजे काय पद्धतीनं सभापती वागलेत आणि काय पद्धतीचं याच्यामध्ये नेचर ऑफ फंक्शन झालेलं आहे। खूप ब्रिलियंट अशी सगळी आर्ग्युमेंट झाली आणि त्या आर्ग्युमेंटमध्ये वारंवार हे सांगितलं गेलं की ह्या बाजूचं हे म्हणणं आहे, या बाजूचं हे म्हणणं आहे, बरेच सायटेशन्स दिले आणि या सगळ्याच गोष्टीमध्ये भारतीय राज्यघटनेच्या अनेक कलमांचा, अनेक सूचींचा, आधीच्या निवाड्यांचा संदर्भ असल्यामुळं इतक्यात ते जजमेंट येईल असं मला वाटत नाही। मुळामध्ये सभापतींच्या अधिकारासंदर्भात सुद्धा खूप गोष्टी घडलेल्या आहेत यापूर्वी, त्याचं सायटेशन आज दिलं गेलं आहे। शेड्यूल 10 मधल्या ज्या सायलेंट फीचर्स आहेत त्याच्यावरती आज बोललं गेलेलं आहे। पहिल्यांदाच उद्धव ठाकरे गटाच्या बाजूनं सांगितलं गेलं की नाही, यांनी खरं तर पक्षाच्या विरोधात जाऊन बंडखोरी केलेली आहे। मुळात अजूनही हा प्रश्न निर्माण झाला की 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भामध्ये जी पहिली नोटीस सभापतींनी इश्यू केलेली आहे त्याच्यावरती पुढं काहीच झालेलं नाही आहे। पुढे ज्यांना 22 आमदारांना अपात्र करण्यासंदर्भात नव्याने नोटीस इश्यू केलेली आहे त्याच्यातही पुढं काही झालेलं नाही, ना सरकारच्या वतीनं झाले ना सरकारच्या विरोधामध्ये हे आमदार न्यायालयामध्ये आलेले। या सगळ्यांचा उहापोह होणं बाकी असल्यामुळं आज जे काही झालं आहे त्याच्यामध्ये नवाब रबिया केसमध्येच फक्त आजचं जजमेंट रिझर्व्ह आहे। खरं तर सन्माननीय न्यायालयासमोर 10 पॉइंटर्स हे निकाल देण्यासाठी आहे। त्याच्यामध्ये राज्यपालांच्या अधिकारापासून ते सभापतींच्या अधिकारापर्यंत इतक्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि म्हणूनच मी म्हटलं की आजच्या ह्या जर सुनावणीचा जर आपण सार काढला तर हे जजमेंट जेवढी काही आर्ग्युमेंट झालेली आहे ती आर्ग्युमेंट पाहता इतक्यात येईल असं वाटत नाही। कदाचित आज उद्या येऊ शकतं, परवा येऊ शकतं, काही दिवस त्याच्यावरती लागू शकतो। पण मला फार इंटरेस्टिंग वाटलं की पहिली उद्धव ठाकरे गटाच्या विरोधातली जी क्रोनॉलॉजी सेट केली गेली ते 19 ते 29 तारखेपर्यंत काय काय घडलं, त्याच्यामध्ये श्री उद्धव ठाकरे यांचं स्वतः होऊन राजीनामा देणं हा भाग आहे आणि त्याच्यामध्ये जो मेल पाठवला गेला त्याच्या ऑथेंटिसिटीबद्दलचा वाद आहे। त्याच्यानंतर हे आमदार खरंच सरकारच्या विरोधामध्ये जाऊन वागले की नाही ह्याच्याबद्दलची नवीन आर्ग्युमेंट आहे आणि मग त्याला जोडून मग नवाब रबिया प्रकरण, त्याच्यामध्ये मग शेड्यूल 10 मधल्या अपात्रतेसंदर्भातल्या गोष्टी, अशा सगळ्यांचा उहापोह झालेला आहे। इट्स अ ब्रिलियंट केस टू वॉच अँड हिअर आर्ग्युमेंट ऑफ ऑल सिनियर लॉयर्स की ते ज्या पद्धतीनं आर्ग्यू करतायत, मुद्दे आणतायत, पोटतिडकीनं बोलतायत, दोन्ही बाजूनं काउंटर आर्ग्युमेंट केली जाते आहे। आपल्याला क्षणाक्षणाला वाटत राहतं की अरे ह्याची बाजू बरोबर वाटते आहे, नंतर मग विरोधी पक्षाचे वकील उठून उभा राहतात आणि ते त्याला काउंटर करतात। ऑब्झर्वेटरी खूप आज
इंटरेस्टिंग खूप गोष्टी ओरली माननीय न्यायालयाने सांगितल्या. काही वेळेला त्यांनी वकिलांना सुद्धा सांगितलं की अहो तुम्ही किती वेळेला एकच गोष्टी आम्हाला सांगताय, हे झालं ना कालच सांगून, हीच क्रोनॉलॉजी तुम्ही पुन्हा पुन्हा रिपीट करताय, मग स्वतःचे काही ऑब्झर्वेशन्स ते नोंदवतायत. सो या सगळ्याचा सार असा, हे प्रकरण सोपं नाही आहे. याच्यामध्ये भारतीय राज्यघटनेतल्या अनेक गोष्टींचा तिढा आहे. या आधीच्या काही निवाड्यांचा विचार करावा लागणार आहे. पण मला भाग इंटरेस्टिंग हा वाटतो, जर नवाब रबिया प्रकरणामध्ये सन्माननीय न्यायालय असं म्हणालं की समजा नवाब रबिया प्रकरण याला लागू होत नाही, तर मग ह्या नंतरच्या घडलेल्या घडामोडीमध्ये श्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा देणं हा मुद्दा कदाचित फार कळीचा बनू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की समजा नवाब रबिया प्रकरण जरी नाही लागू झालं, तर शेड्यूल 10 प्रमाणे ज्यांनी आपल्या पक्षाच्या विरोधामध्ये जाऊन राजीनामा दिलेला आहे त्यांचं काय करायचं ह्याचाही पुन्हा सन्माननीय न्यायालयासमोर उकल करण्याचा प्रसंग येऊ शकतो. ते त्यांना करावंच लागणार आहे. त्याची सुनावणी किती काळ चालेल, आणि ह्या सगळ्या काळाला फायनली ज्या वेळेला हे जजमेंट येईल, कारण समजा नवाब रबिया स्वीकारलं तरीसुद्धा ते प्रकरण किमान 5-6 महिने तर निश्चितच चालू शकतं, कारण त्यात पुन्हा सगळ्या आत्ता मी जे सांगितले त्याच गोष्टीचा केस आहे. आणि जर समजा नवाब रबिया प्रकरण स्वीकारलंच नाही, तर मग या सरकारची व्हॅलिडिटी वाढते आणि मग उर्वरित गोष्टीमध्ये आपल्याला अगदी निवडणूक आयोगाचा सुद्धा फटकन निकाल आला असं दिसू शकतं, जो काय असेल तो, कारण तेही याकडे बघत असेल की इथं काय घडतं. थांबूया आपण इथे. माझा प्रयत्न हा असतो की तात्काळ आपल्याला जे दिसलं, जे जाणवलं ते आपण मांडावं. त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्हिटी असावी. तुमच्याबरोबर मीही अनेक गोष्टी समजून घेतो. मी कागद पेन घेऊन गेली 3 दिवस झालं बसलेलो आहे. प्रत्येक पॉइंटर्स मी काढतो. तरीसुद्धा माझे काही मुद्दे हे राहू शकतात. त्या राहिलेल्या मुद्द्यासाठी सुद्धा पुन्हा आपण एकदा मधल्या वेळीतनं तुमच्याशी, तुम्ही माझ्याशी हा संपर्क साधूया, बोलत राहूया. आम्ही सगळ्या प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहोत. जिथे तुम्हाला आम्ही दिसू ते सगळे प्लॅटफॉर्म तुम्ही फॉलो करायला लागा. थांबूया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.